नवनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. ओम मंगलाचरणम. ओम सजयति सिंधूरवदनो देवोत्पाद पंकज स्मरणम वासरमणिरेव तमसां राशी नाशयति विघ्नां. या कुनिंदुषहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मा चतुशंकर प्रभृतिभिर्दैवेह सदा वंदिता सा मां पातो सरस्वती भगवती निहाशेष जाड्यापहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भक्त हो, श्रोते हो, आपल्या समोर रात्री राहिल्याला अर्धा अध्याय यामध्ये आपल्यासाठी सादर करीत आहे. आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी वाचत आहे. तरी सर्वांनी शांत मनाने आणि आनंद मनाने आणि प्रेमळ मनाने ही कथा ऐकावी. आपल्याला या कथेचा लाभ होईल. आपला सर्वावर नवनाथ महाराज कृपा करतील आणि आपण आम्हाला सबस्क्राईब करावं ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम गोपाल कृष्णाय नमः. प्रभु रामचंद्राय नमः. पार्वती लक्ष्मी सरस्वती नमः. सद्गुरुनाथाय संत महाराज की जय. आणि शतजन्म रव रव कर मही भोगीन वारंवार जरी मीना उपी राज संभार तुझ लागी महाराजा. ऐशे बोलुनी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तपपाळक बोला समान दाविकी. जरी या बोला समान रहानी तू न दाखविशी माते नयनी तरी नरक पावशील सहस्रजन्मी विहित वाची अनरो तत्वे. आईशी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ म्हणतसे योग तरणी मग कामिनी अस्त्र पिंगला नेमी प्रयोगाते उच्चारी. मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी फेकिता झाला भस्म चिमुटी तव ते कामिनी अस्त्र पोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगला ती भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरुणी उतरली. पाठीपोटी व्यापिली सन्मुख उभी राहिली रायाच्या. द्राव पाहुनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप. सकळाशी बैसवणी आपणा समीप संसार खुना पुसतसे. परित्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगुणे उपरी बोध अर्था राया प्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य बैसले अंतरा. परे अशाश्वताचा माथा भार फुकटपणी वाहिला. म्या चित्ती करुणी तुमची प्रीती दाहुन घेतले देहा प्रती. पुन्हा उदय गोरक्ष जती
अनंत दृश्य पैकेली केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा अवनी परी शेवटी मृत्यूपणाची काचनी तुम्हा माशेची तरी राया मही भोजा आता संग सोडून माझा मोक्षमयी तळी ध्वजा लावून या उभारी आया परी माझा काम चित्ती आवरुणी आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची मांदुसाती चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता आचाराचरले पतिव्रता तेने डवरवणी श्रीवरे माथा दिदले हिता मज लागीन आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा ऐशे वदोनी निवांतपणी पिंगला बैसले राव वेष्टोनी परी तो चमत्कार पाहोनी विस्मय त्याशी वाटला मग धावनी गोरक्ष चरणी लोट पाहे दंडवतावनी परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी राया प्रती बोलतसे हे महाराज महिपाळ माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ मच्छिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा तरी या पूर्वी तुझिया देही दत्तानुग्रह लादला पाही तरी तू मच्छिंद्र सहोदर मही गुरु माझा सशिकी तरी तो वंध्य आहे सीमाते म्हणून नमनानुचित तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राजवैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छितसे किंवा सोडून सकळ संपत्ती कामना विरह वैराग्य चित्ती आचारो ऐशी बोधमती तरी सिती सांगे की जैशी कामनासे चित्ता तैशीच लाभेल तेज भरिता ऐशे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर म्हणे महाराजा 12 वर्षा बैसलो पिंगला उद्देशा परिपिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की तरी येऊन त्वरित पिंगला दाविल्या शतानुशत तरी ऐशे सबळ सामर्थ्य राजपदी दिसेना आम्ही पूर्वीच भ्रांती वेष्टिलो श्री गुरुचे आता पासूनी निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी तरी आता कृपा घन दत्त दर्शनाचे अपार जीवन मज चातका करी पान कृपा घन महाराजा आता माते संसार राहनी राजवैभव सुखावनी तुच्छ लागे योग धर्मी प्रतापाने हीनते धन्य तू एक प्रत्ययासन पिंगला दाविले चमत्कारास जेवी आवडे कृपाळास कौरव दर्शना दाविले तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माते तेथ तरी मिन राहे भवभ्रांतीत वेष्टुनिया महाराजा
आता आता चरेन पूर्ण योगा साधीन सकळ कलाशी प्रयोगा माझा स्वामी अनुसया कुशिगा रत्नमाते दाविका गोरक्ष मने विरहे नृपाळा मनेवरली आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा तरी तितुक्या भोगून आता संतुष्ट कर्या पुल्या चित्ता एरू मने की करिता दुःख तुके भोगिले मग लक्षावधी भोगुन तयांचे दुःख अवर्ण कोणी भोगावे चंद्रार्कमान अवधी ते सांडुनिया एक वृक्षिक दंशिल्यांगा वेदना होते भोगा त्यात लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे तरी आता सो कैसे पुन्हा दृश्य करी पिंगलेस आणि तो राजवैभवास सांभाळ करी महाराजा तरी माझ्या स्वामीचे चरण आता दावी मज कारण इतुका उपकार करुण कीर्ती ध्वजा मिरविका मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत करी अदृश्य पिंगला समस्त मम धरोनी भरतरी नाथाचा हस्त नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता लोटती झाली आनंद सरिता विक्रमरायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला राये बैसवने कणकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी मग जोडून या पाणी गोरक्षका ते पुस्तशी म्हणे महाराज मम भ्राता पिंगला विरहे पेटल्या चित्ता कैसा निला देहावरता तरी ती कथा सांगावी मग राया ते सांगून सकळ कथन आतुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले परिविक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टताची मिरवी मनोधर्म यावर बोलता झाला वचन गोरक्षकाते ते दवान हे महाराजा कृपा मूर्ती आपण बरीच योजले युक्ती परी आपण येत सन्मा सदवस्ती भ्रात्या समवेत करावी म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्षे सोडिले अन्न तेने कृश शरीर होऊन प्राण डोळा उरलाशी म्हणून आपणा विनंती पात्र पुढे वाढितो पवित्र तरी ते स्वादवन्न शेवणी चित्र मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्ष जते जाणता हे माझे चित्ती परिणे न हो यावरी पुढे मती कैशी होईल रायाची त्या करिता तप्ता तप्ता देईन रायाचे हाती हित आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा आयशी विक्रमा गोरक्ष बोलोण प्रविष्ट झाले सकळा कारण 12 शते राण्यादी करोन वृत्तांत त्याते समजला मग ते असुख मानुनी चित्ती शोके युवती विवळ होती
गोरक्षा ते शिव्या देती, मेला मेला म्हणून या. नाना वल्गना बोलतो ऐशी, म्हणते होता दृष्टी सरशी, मेल्याने उणे घातले फाशी, दुर्देशी न्यावयान. तरी वाच जळो वदन, आणि त्वामुचे सौभाग्य रत्न, ऐशे म्हणून म्लान वदन, रुदनाते दाविती. आसो या परिविक्रमा करिता, त्रिरात्र झाला राहता, मग भरतरी गोरक्ष उभयता, निघते झाले तेथोनी. राव विक्रमा आनंद चित्ती, उभयतांचे उनी सांगती, बोलवी तसे अति प्रीती, गोरक्षा ते वंदुनिया. परिश्रियांचे कटकात, थोर उडवला कांत, शरीर टाकुने भूमी वरते, आरंभळते अट्टहासी. आठवो निरायाचे निपुण गुण, स्त्रिया करती अट्टहासी रुदन, म्हणत्या मुचा गेला प्राण, राव शरीरी मिरवला. एरीकडे गोरक्षणात, भर्त्र्याने विक्रमा सहित, अपार मंडळ प्रज्ञावंत, गावाबाहेर पातली. तो गोरक्ष पुषे भर्तरी ते, की राजवैभव अद्भुत, आयात मानस जरी गुंडाळत, असेल तरी मज सांग. आयशाय कोणी गोरक्ष वार्ता, भर्तरी बोले प्रांजळ अर्था, हे महाराजा वैभव न लगे चित्ता, योगाचरू वाट तसे. राजवैभव कणक कामिनी, वाटले माते नीच वमनाहुनी, लक्ष लावून श्री गुरुचरणी, प्रचित घेऊनी वही वाटला. मग आपुली शैली शिंगी कंथा, देता झाला राया यशवंता. भिक्षा झोळी घेऊन हाता, कुबडी फावडी ओपितसे, ऐश्या सरजामे करुण, रायाशी बोलता झाला वचन. वैभव मानसी वमना समान, तरी प्रचित दाविका. तरी संचरोनी अंतःपुरात, कामिनी तुझ्या द्वादशत, त्या परक्या मानुनी चित्तांत, भिक्षा मागुनी येई मम दृष्टी. ऐशे ऐकोने भर्तरीनाथ, अवश्य म्हणे काय आहे यात, मग तैसाची उठून कृतांतवत, अंतःपुरात संचरला. आदेश लक्ष निरंजन, शब्द गाजवी सवालपण, शिंगी सारंगे वाजवून, स्त्रियांचे सदनी फिरतसे. तरी तो त्याधीच श्री कटक, बैसले होते करीत शोक, या उपरी पाहुनी रायाचे मुख, आक्रंदती अट्टहासी. एक धरणीवरी लोळती, एक कबरी केश तोडिती, एक मृतिका मुखी घालिते, मस्तका पडते धरणी. मैया पटुनी कपाळ, रुधिरे व्यक्त करते बंबाळ, एक उभय हस्ते वक्षहा स्थळ, धब धबा पिटते पै. एक रडती एक पडती, एक शाके मूर्छित होती, परिचारिका धावून हसते, सावध करती तयाते. एक म्हणे ह्या राया समान, उपरी न देखो शतजन्म, रायाचे माईक धन, माये हुनी आगळिक. एक म्हणती राव, कैसा मिटला मुचा भाव, विधात्या मुचे दैव, कैशिरी खिली निज भाळा. जय वत्सलागी गाय, एक घडी न टाकुनी जाय,
त्याची नीती तो पतिराय होय माया मुचा आगे स्नेह करुणी कशयनी परमस्नेहांचे चांगुलपणी किंचित कोमाईले पातवदनी अर्थ पुषे तयाचा पुषे परिष्टार्था समान राव पूर्ण करी स्नेह करुण जैशी माय करी कन्ने कारण तैसा लळा पाळी तशी ऐशी माया जयाचे चित्ती तो आता होणे निष्ठुरमती कैसा जातसे अदृश्य क्षिती आम्हा वश करून या तरी आता अर्थहीन आराया जाता तामुचे प्राण आम्हा निढळवाणी करुण अघोर राणी सोडीशी आयशे म्हणून आरंबळती उलथो निमही वरती पडती पुन्हा उठून रायासी पाहती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती हाजिराव मिरवत होता शि कैसा भाव की महिला गी कामदेव अवतार दुसरा दिसतशी राजाचे वैभव वर्णन ठेंगणा वाटतसे सहस्रनयन तो कृश शरीर दैन्यवाना भिक्षा मागे घरोघरी ऐशे बोलोने पात त्या ते पुन्हा सांडली शरीराती पुन्हा सांडती शरीराती मग सकळ उठून राया ते वेष्टन घातले स्त्रियांनी म्हणती राया मा सोडून दूरदेशी नको करू गमन येथेची पाहुणे चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या उदास तरी मुक्त करुणी आमच्या प्राणास पावल मग पुढे ठेवावे ऐशे बोलता राया मनी संचरला क्रोधा द्विमूर्धनी मग कुबडे फावडे उभा उगारोनी निघता झाला माघारा परी तो गोरक्ष गुप्त हेर पाहत होता चमत्कार रात निघता तेजून स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष असो भरतरी सहजस्थिती निघता मागे त्या युवती आरंबळोनी पाठी ती नको जाऊ म्हणून या आज 12 वर्षे पर्यंत बैसला होता स्मशानात आता जोगाचरण करुणी वनात तैसाचे ते राहे का परी तो राव सकळ सांडोण गावाबाहेर आला परतोन एरेकडे विक्रम विक्रम उज्जयनी स्त्रिया गेल्या स्वस्थान या परी गोरक्ष भर्तरीनाथ पुसोन निघाले विक्रमाते मग पदी पदी दुर्वा होत अर्ध कोसप गेले आयरेकडे विक्रम नृपती परतोन्याला स्थाना प्रती पर्यटहास्य पाहुणे अंतापुरा प्रती संचार करिता पैझाला मग माय बहिणी कन्या समान सकळा तोषवी बोध करुण एरेकडे उभय जन मार्गा प्रती गमताती परी कुश शरीरी
भर्तरीनाथ अशक्त पद ठेवी कंठेना पंथ मग व्यानास्त्र भस्म चिमुटित स्थापित झाला गोरक्ष मग ते भस्मचर्चिता भाळी आझडून गेली अशक्त काजळी मग क्षण पाती लागता डोळी गिरनार पर्वती पोचला तो जाता देखे त्रिनंदन पायी लोटले उभय जन मग माये उभयता कवळून वरद इंदू कुरवाळी म्हणे वत्सा गोरक्षनाथा भरतरे करिता शिनविले तुते ऐशे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते त्याची प्रकरणी मोह स्थिती राया भर्तरी ते संपादिती म्हणे वत्सा श्रम बहुती आणले ते मम वत्से असोसिती वृत्ती धृती सकळा एकमेका ते घोटाळा निवेदुनी चित्ती संचेला तोषा प्रती तरी वरतीला असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्याय सांगेल धुंडी नंदन भालो नरहरी कृपे करुण संत गणी मिरवला स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्षकावे किमियागार सदा परिसोत भाविक चतुर नवविशंती अध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ओम अलख निरंजन, ओम अलख निरंजन।